लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तर स्वागत आहे तुमचं एका माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर पहा आमच्या गावीचा पूर आला आहे. आमच्या गावाच्या बांधे कशी धान कसा बुडला आहे पहा. तो धान येते हे बांधी तर पूर्वी सवारच झाली आहे. हे लोकांची गर्दी पाहायचं, लोकांची गर्दी. लोक आले भरपूर, बाहेर देशात आले आहेत. हो, हा पाकिस्तान आला म्हणते बाबा. कोणतं काम होतं याचं तर माहित नाही. पहा तिकडे माणूस पाणी आहे. माणूस तिकडे 2 माणूस पाणी, तिकडे 5 माणूस पाणी येते. तर माणूस जाऊच नाही शकत. मला पोहता येते पण मी जाऊ नाही शकत, कारण मला लहानपणापासून पोहण्याचं मी प्रॅक्टिस आहे. पण मी पोहत नाही जास्त. लोकांना माहीत होईल तर मला कोटीबी पाठवतो. गर्दी पळसगाववाल्यांची अशी गर्दी आहे इथे. पहा कसे आतुरतेने बघत आहेत तुम्हाकडे. ते रविभाई जेटुले इकडे फोटोसाठी येत आहेत समोर. त्यांना मोठ्या फोटोची बापा मोठे फोटोचे आसरा नाही. हो, पेपरामध्येच फोटो टाकायचे आणि त्याची आता लहान पोरे बरोबर त्याने पॅन्ट नाही घालताय, चेंबूळ नाही पुसताय नाही ती पूर पावाले ते. बाजूला बे सर्वजण बाजूला. पूर दाखव सूरज भाऊ, आदर्श शेतकरी. यांच्या वावर डुबला नाही आहे, वावरातलं धान नाही पण डुबला नाही म्हणून जास्तीत जास्त अगाऊ वागून राहिलं. हो, मस्त खुशीत दिसून राहिलं हात. बापा भलतीच जास्त खुशी दिसती. आलं सर्वात जमान्याची खुशी झाली. आलं लोकांच्यात बुडलं असं धान पाहून नाही का मोठी खुशी होती. आलं हा, बेटी भेटते ना का केंद्र सरकार राज्य सरकारचा पैसा म्हणून हो जास्त बनवते. हे काहीतरी बोलत आहेत माझ्याबद्दल. मी चांगला माणूस आहे तरी माझ्याबद्दल काही ना काय बोलते. हे असे भिन्न भिन्न प्रकार जातीचे लोक आमच्या गावचे, भिन्न जातीचे. हा भिन्न जातीचा मुलगा हा खास खांबीवरून याला बोलावण्यात आलेला आहे. हो, हा इनीच्या गावून आला. मटण खात होता तिथून आला इनीच्या गावून. अरे बापा, ते ती मगर आहे. मगर मोठी भारी मगर आहे. दाखवतो थांबा तुम्हाला मगर. नोय अजगर हो का? नोय पाईप हो पाईप. ती वाघ आहे. वाघ लपलाय. वाघ झाडावर आहे, दिसत नाही तुम्हाला. आता हे लोक आपापल्या बांध्यावर चालले पूर पावासाठी. पाहून घ्या यांना, चेहरा पहा, थोबड पाहून घ्या यांचं. हा अक्षय भाऊचा वावर हो पहा. हा याचा वावर हो. हा तो म्हणते घ्या पहा याचा वावर. बघा कसा पूर आलेला आहे. आणि छोटासा मुलगा आपल्या घरी जात आहे वापस पूर बघून. याला बहुत घाबरलाय हा. हा लढायला आता सुरुवात करेल. लढ रे बापू लढ, तू लढ. वेद भाऊ वापस चाललं घराला चालले वापस. घराला वापस चालला हा वेद भाऊ. रवी बापू मागे बसले आहेत. तर कसा वाटला माझा ब्लॉग? तर ह्या ब्लॉगसाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. निघतो मी आता. धन्यवाद. बाय.